मित्रा, चल तर आज जालन्यामध्ये झालेला पोलीस भरतीचा आपण गणिताचे क्वेश्चन सॉल्व करूयात. बघ तुझे बरोबर आले आहेत किंवा नाही. आजच पेपर झाला आणि आजच त्याची ॲन्सर की आपण टाकतोय. तुझे बरोबर आले असतील तर एकदा लाईक करून सबस्क्राईब करून टाक आणि सॉल्युशन बघून घे. चला मित्रा, तर आता पहिला प्रश्न बघू आपण. तर इथं पहिला प्रश्न काय म्हणतोय, 18 प्लस इन ब्रॅकेट 26 मायनस इन ब्रॅकेट 26 प्लस इन ब्रॅकेट 95 मायनस 113 ब्रॅकेट क्लोज तर इज इक्वल टू काय येईन असं त्याचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे इथं बघा, एकंचे भागू बेव, तर हा एक रूल असतो. म्हणजे आपल्याला अगोदर कंस सोडवायचा असतो, नंतर जे छे असतं म्हणजे ऑफ ते सोडवायचं असतं, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची, म्हणजेच बोडो मास. इंग्लिशमध्ये जर म्हणायचं म्हणलं तर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. तर हे आपल्याला याच्यावरती हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रा. चल बघ कसं सॉल्व करायचं बघ. तर अगोदर बघ इथं पहिले 95 मायनस 113 ही सॉल्व करून घे. तर इथं काय येईल 95. आता तू म्हणशील 95मधून 113 कसे काढायचे. तर भावा त्याचं मायनसमध्ये उत्तर येईल. जे मोठ्या संख्येचं चिन्ह असेल ते आपल्याला लावायचं असतं तिथं. तर 95मधून 113 काढल्यानंतर किती उरतील. तू पहिले काय कर, 113मधून 95 काढ. 113मधून 95 काढले तर 13 आणि 5 किती होतात, 18. म्हणजे तुझं काय येईल, 18 येऊन उत्तर येईल. पण संख्येचं कोणतं चिन्ह लागेल तिथं, मोठ्या, म्हणजे किती, मायनस. आता ब्रॅकेटमध्ये बाहेर निघाल्यानंतर प्लस आहे, म्हणजे 36 प्लस आहे ना इथं. तर हे 36 प्लस आणि हे ब्रॅकेटमध्ये होते मित्रा. ब्रॅकेट जर काढला आपण 36 मायनस 18, उत्तर किती येईल इथं तुझं. 36मधून 18 गेले 18. आता बघ, आता इथं किती होते, अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व कर. आता 26 मायनस तुझं ह्या ब्रॅकेटचं उत्तर किती आलं, अगोदरच्या 18, ते 18 इथं लिही. तर त्याचं उत्तर किती आलं तुझं, 6 आणि 2, 26 म्हणून 18 काढल्यानंतर 8 येतं. तुझा हा ब्रॅकेट सॉल्व झाला. आता 18 प्लस पुढचा ब्रॅकेट कोणता आहे आपला, हा. त्याचं उत्तर किती आलं आपलं, 26 म्हणून 18 काढल्यानंतर 8. तर आपलं फायनल उत्तर किती येईल, 18 प्लस 8 इज इक्वल टू 26. तर आहे का ऑप्शनमध्ये, तर आहे ए. हे तुझं ऑप्शन झालं मित्रा. तर एवढं एकदम सोपं गणित होतं मित्रा. हे सॉल्व करायला तुला सेकंदाचा पण वेळ लागला नसता पाहिजे. कारण हे तू असं लिहित नाही बसायचं एक्झाममध्ये कधी पण. आता 113मधून 95 गेले किती, 18. 36मधून 18 गेले 18. 26मधून 18 गेले किती उरतात, तर 26मधून 18 गेल्यानंतर उरतात 8. 18 प्लस 8 किती होतात, तर 20. तर हे तुझं ॲन्सर आलं इथं. संपला. आता खालचा घे, हा पण एक बोडो मासवरतीच आहे. तुझे हे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन आहे मित्रा. तर हे सगळे बोडो मासवरती क्वेश्चन आहे. तर हे बघून घे कसे होईल. चल बघ, आता इथं काय करतो, जे तुला मल्टिप्लिकेशनमध्ये दिसतंय त्याला तू डिवाइडमध्ये कन्वर्ट करून टाका. अगोदर काय कर, कंस सोडव. कंस कोणता सोडव, तर हा कंस सोडव, बरोबर. तर तो कंस किती आहे, 48 भागिला 6 प्लस 6 गुणिला 42 भागिला 7 गुणिला 8 आणि भागिला 4, बरोबर. तर हा इथं 4 भागिला आहे, तर तू त्याला गुणिला कर, म्हणजे 7 गुणिला 8. हे तुझे जसेच्या तसे राहू दे. 7 गुणिला 8 हे भागिला करून टाक खाली. ओके.
एवढं केलं तर आता आपला बोडो मास काय म्हणतो, पहिले भागाकार करायचा. तर बघ अगोदर काय कर माहिती आहे का, हा 7 होता ना, हा पण याला आता 42 आहे. जे तुला भागीला दिसत आहे ते भागीला करून घे. म्हणजे 42 भागीला 7 आणि हे गुणीला 8 भागीला 4 आणि इथं 6 गुणीला 42 आणि इथं 48 भागीला 6 प्लस तुझे इथं येतील. ओके. तर बघ आता याला कसं 7 सकम 42 तुझं आलं, 4 दोन्ही 8, 6 6 36 गुणीला 2 किती आलं 72 आणि इथं किती आलं साईन 7 साईन 8 48. तर हे 8 म्हणजे 8 प्लस 72 तुझं ॲन्सर किती आलं इथं 80. ओके. तर ह्या ब्रॅकेटचं तुझं 80 झालं. आता 20 भागीला ब्रॅकेट होता म्हणजे भागीला तुझं हे ब्रॅकेट सॉल्व केलं आपण, किती आलं ते 80. तर हा 0 गेला, हा 0 केला, बे एक बे, बे चौक 8 म्हणजे तुझं वरती 1 राहिलं आणि छेदामध्ये 4 राहिलं. तर ऑप्शन आहे का तिथं, तर बघ ऑप्शन आहे मित्रा तिथं. एकदम इझी क्वेश्चन आहे मित्रा. ऑप्शन तुझं उत्तर किती आलं 1/4. आता पुढचा क्वेश्चन घे. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय बघ. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. तर तुला मी बोडो मासमध्ये सांगितलं कंचे भागे बेवमध्ये पहिले कंस सोडवायचा. तर कंस सोडून घे अगोदर, हा कंस सोडून घे. 25 किती ते 28 मायनस कंस निघाला म्हणजे मायनस प्लसचा मायनस झाला आणि मायनसचा प्लस होईल म्हणजे प्लस एक्स. ओके. तर 28 मधून 5 गेले, तुझे किती उरतात इथं, इथं बघ किती होतात 23 प्लस एक्स. आता 17 प्लस तो ब्रॅकेट आहे ना, तर कर 17 प्लस 23 प्लस एक्स. 17 आणि 23 किती होतात, 20 आणि 20 40 प्लस एक्स. हे झालं तुझं. आता हे 26 मायनस तो ब्रॅकेट आहे. आता हा ब्रॅकेटमध्ये 26 मायनस 40. आता प्लस एक्स होता तर तो काय होईल ब्रॅकेटमध्ये काढल्यानंतर तो मायनस एक्स होऊन जाईल. म्हणजे 26 मधून 40 काढायचे तुला. तर काढल्यानंतर किती येईल ते बघ, 14 उत्तर येईल तुझं. 14 मायनस एक्स आणि याला मोठ्या संख्येचं चिन्ह आणि इथं किती आहे -9 इज इक्वल टू 71. तर बघ हे इकडं मायनस आहे तर -9 मायनस 14 किती उत्तर येईल तुझं, 14 मध्ये 9 मिळू -23 मायनस एक्स इज इक्वल टू 71. तर काय कर, हा एक्स इकडे जाऊ दे, तो प्लसमध्ये जाईल, प्लस एक्स इज इक्वल टू हा -23 जसेचा तसा आणि हे प्लसमध्ये 71 होते तर हे मायनसमध्ये जाईल. तर एक्स इज इक्वल टू किती येईल तुझं 3 आणि 1 4 7 आणि 2 9 94 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दे मायनस. किती आलं -94. आन्सर आहे का, तर आहे आपलं. तर झाला मित्रा हा पण क्वेश्चन तुझा सॉल्व झाला. तुझे आतापर्यंत किती बरोबर आले ते बघून घे. एकदम सोपा प्रश्न, आउट ऑफ मार्क्स घेता येईल असे क्वेश्चन होते मित्रा. बघ याच्यामध्ये आपण काय करणार आहोत. आता मी जालना जिल्ह्याचा एक पेपर घेतला, तो सॉल्व केला. आता आपण म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावाईज मी तुम्हाला सॉल्युशन देईल मॅथ्सचं आणि रिझनिंगचं. 50-50 क्वेश्चन तुमचं मी सॉल्व करून देईल मित्रा. तर बघ आता पुढचा क्वेश्चन घे. येथे स्टारच्या जागी सारखा अंक असेल तर तो अंक सांगा. त्याचं म्हणणं काय, स्टारच्या जागी सारखा अंक आहे तर
तो अंक सांगा. आता बघ स्टार, आता हा इथं स्टार स्टार आहे, हा स्टार आणि हा स्टार, ट्रिपल स्टार झाला. गुणिला तुझा डबल स्टार, असं तुझं हे आहे, प्रश्न आहे. त्याचं म्हणणं काय, स्टार स्टारच्या जागी सारखा अंक असेल तर तो अंक सांगा. चल बघ मित्र, आपण जर ह्या शेवटचा अंक, आता इथं कोणताही अंक येऊ दे ना, शेवटचा अंक आणि याचा शेवटचा अंक गुणाकारामध्ये काय करल, त्याचा गुणाकार किती आला पाहिजे तुझा. इथं शेवटचा अंक बघ किती आहे, 4. म्हणजे इथं 2 असेल तर इथं पण 2 येईल. 2 गुणिला 2 4 होईल. जर इथं 4 असेल तर इथं 1 असेल. आणि इथं जर आता 8 असेल तर इथं पण 8 येईल. म्हणजे 2 गुणिला 2 4 देतात, 4 गुणिला 1 8 देतात, 8 8 8 64. 8 गुणिला 8 पण एकक स्थानचं युनिट डिजिट काय देतात, तर 4 देतात. तर तुझं इथं उत्तर काय येईल मित्रा, जर इथं तू 2 ठेवलं, 2 गुणिला 2 तर 4 येईल, आणि 8 ठेवलं तरी बी येईल. तर बघ 5 ठेवलं तर तुझं ॲन्सर येणार नाही. तुझे हे 2 ऑप्शन कटले, 4 आणि 5. तुझं ऑप्शन काय, 8 आणि 2. ह्या 2मध्ये तुला ऑप्शनमध्ये बघायचं आहे. तर आपला ॲन्सर काय येईल, तर बघ स्टार स्टारच्या जागी काय म्हणता येते, सारखा अंक आहे. जर 8 ठेवला, 8 गुणिला 8 888 गुणिला 88. आता काय कर तू, 8 8 64. तर तू जर याला सॉल्व केलं तर ही खूप मोठी संख्या होऊन जाईल. त्याच्यामुळे आपला ॲन्सर हे राहू शकणार नाही कदाचित. तर बघ आता आपण 2 2 ठेवून बघू. 2 गुणिला 2 222 गुणिला 22. तर कर बरं आहे, बेदोनी 4 बेदोनी 4 बेदोनी 4 हे बेदोनी 4 बेदोनी 4 बेदोनी 4 किती झालं, 4 8 8 आणि 4. तर तुझं ऑप्शन काय आलं मित्रा, तर 2. आता हे ज्यांनी सॉल्व केलंय बघा, 2 2 जर ठेवलं तर आपलं ऑप्शन बरोबर येतंय. म्हणजे आपला स्टारच्या ऐवजीचा अंक कोणता असेल, तर 2 असेल. आता ह्या मित्रांनी कोणती क्वेश्चन पेपर माहीत नाही कोणाचा आहे, तर त्यांनी 4 हे उत्तर टिक केलंय. तर हे चुकीचं उत्तर आहे मित्र. आता बघ पुढचा क्वेश्चन, बघ पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय, तर 9,999 मायनस 8,888 प्लस 7,787 मायनस 6,781 इज इक्वल टू किती. तर तुला सांगितलं मी बोडो मासा नियम लाव. इथं त्यांचे बागू बेव पहिले कंस सोडव. कंस जर सोडवला तर इथं 7 बघ किती वेळेस आहे, 1 2 3 4 आणि 6 किती वेळेस आहे, 4. तर याचं उत्तर किती येईल, 7,707. 77 6,666 काढलं तर 111 आलं. तुझा 1,111 उत्तर आलं. चल बघ, आणि इथं कंचे बागू बे आणि नंतर वजाबाकी कर. आता बघ मायनस 888 प्लस 8 तर हे किती येईल, 777. किंवा मग याला कर 9,999 मधून 888 काढ तर तुझं उत्तर पण 1111 येईल. आणि प्लस तुझं ब्रॅकेटमध्ये आलेलं उत्तर 222222 2222. हे तुझं ॲन्सर झालं मित्रा. एकदम सोपे क्वेश्चन आहे की जे असे आहे की ते तुम्हाला 4थी 5वीला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. एवढे सोपे क्वेश्चन आहे. आता खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने भाग जाईल, तर बघ तू भागाकाराच्या कसोट्या ज्या असतात, विभाज्यतेच्या कसोट्या, 1ची कसोटी 2ची 3ची 5ची, तर ते माहीत असेल तुला तर ते सॉल्व करता येईल आपल्याला. 3ने निश्चयच भाग कसा जातो मित्रांनो, ज्या संख्येच्या अंकांची बेरीजला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने निश्चयच भाग जातो. ही कसोटी आहे. तर याच्यामध्ये कसं होईल, आता या अंक बघा 3 5 1 2 आहे, तर ह्या अंकाला जातो बघा. बघ पहिलं ऑप्शन काय कर, 5 आणि 3 8 8 आणि 1 9 9 10 11. तर इथं तुझी टोटल किती होत आहे मित्रा, इथं तुझी टोटल जर केली 3 5 3 प्लस 5 प्लस 1 प्लस 2 तर तुझी टोटल 11 येते.
बघ 5 आणि 2 10 आणि 1 11, तर हे तुझं याला 3ने भाग जाईल का? तर नाही जाणार मित्रा, हे तुझं ऑप्शन नाही आहे. मग मग मित्र बघ, आता दुसरं बघ. आता हे ऑप्शन बघू. आता हे बघू. 7 प्लस 3 10 होतात आणि 4 प्लस 4 8 होतात. म्हणजे 10 प्लस 8 18. तर 18 3च्या पाड्यात येतं का मित्रा? तर येतात 3 सक 18. म्हणजे तुला ह्या 3ने भाग ह्या संख्येला जातो. तर आपलं ऑप्शन तर हेच आलं उत्तर. पण तुला क्रॉस चेक करायचं असेल तर पुढचं ऑप्शन पुढचं ऑप्शन पण तू चेक करू शकतो. ते कसं 1 प्लस 2 3 झाले. 3 आणि 3 किती झाले? 6 झाले. 6 आणि आपले 3 9 झाले. म्हणजे 3 1 3 3 2 6 3 3 9 आणि 10 आणि 1 11. याची पण 11 बेरीज येते अंकांची. तर याला जातील का भाग? नाही, याला पण जाणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी तुझं बरोबर आहे. आता पुढचं घे. पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन आहे, असं तिचं म्हणणं आहे मित्रा. म्हणजे तुला अशी संख्या शोधायची आहे की ती वर्ग पण आहे आणि घन पण आहे. तर बघ, आता इथं ऑप्शन काय? 1 आहे मित्रा. तर 1चा वर्ग किती होतो? 1चा घन किती होतो? 1. म्हणजे तुझं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. आता 64 घे. तुला माहिती आहे का मित्रा काय? तर बघ, 8चा वर्ग किती होतो मित्रा? त्यांनी काय म्हणलंय? पूर्ण वर्ग प्लस पूर्ण घन आहे. म्हणजे आपला पहिलं ऑप्शन तर सॅटिस्फाय झालं. म्हणजे 1चा वर्ग 1 पण होतो आणि 1चा घन 1 पण होतो. म्हणजे हे सॅटिस्फाय झालं. म्हणजे ही पूर्ण वर्ग पण आहे आणि पूर्ण घन पण संख्या आहे. तर बाई पुढचं ऑप्शन काय? 64. 8चा वर्ग किती होतो मित्रा? 64. आणि बघ, 4चा क्यूब किती होतो? 64. म्हणजे 64 पूर्ण वर्ग पण आहे आणि पूर्ण घन पण संख्या आहे. 4चा वर्ग तुला बघ, 4चा वर्ग किती होतो? 16. 16 गुणिला 4, 4 वेळेस 4 गुणिला 4 गुणिला 4 म्हणजे 4चा घन झाला ना. 4 चोक 16 गुणिला 4, 16 चोक 64. ही पण पूर्ण घन संख्या झाली ना मित्रा. तर हो, तर म्हणून काय झालं माहिती आहे का? ऑप्शन नंबर 2 पण तुझं काय आलं? सॉरी, ऑप्शन नंबर 2 पण तुझं बरोबर आलं. म्हणजे काय झालं? 1 पण तुझं बरोबर आलं. 64 पण पूर्ण घन पण आहे, पूर्ण वर्ग पण आहे. आता 729 चेक कर. चल बघ, 729. आता बघ, 9चा घन किती होतो रे मित्रा? 9 गुणिला 9 गुणिला 9. 9 गुणिले 9 81 गुणिला 9. 9चा वर्ग 81 गुणिला 9 म्हणजे 9 9 8 72. म्हणजे 729 कशाचा वर्ग आहे? तर 9चा वर्ग आहे. चल बघ, आता 29चा वर्ग कर मित्रा. 29चा वर्ग कसा करशील तू? मी शॉर्टकट ट्रिक टाकलेली होती ना. जर तू बघितली नसेल तर बघून घे. 9चा वर्ग कर. किती? 81. हातचे किती आले? 8. आता ह्या संख्येचा पूर्ण गुणाकार करून टाक. म्हणजे 2 गुणिले 9 गुणिले 2 बेनमा 18. 18 दोन्ही 36. 36 प्लस 8 किती होतं रे मित्रांना? 44. तर इथं किती आले तुझे? 4. आणि 2चा वर्ग 4. 841. तर बघ, आता ही 29चा वर्ग आहे का 729? तर नाही. तर चल बघ, आता पुढची संख्या कोणती? आता त्याच्यापेक्षा छोटी असेल. म्हणजे किती बघ? 27 असेल. चल बघ, 27चा वर्ग किती होतो? 7चा वर्ग कर. किती? 49. अच्छा आले 4. 7 गुणिला 14. 7 2 14. 14 दुने 28. 28 प्लस 4 किती होतं रे मित्रा? 28 प्लस 4 होतात 32. 8 आले 3. 2चा वर्ग प्लस 3 म्हणजे 4 प्लस 3 729. म्हणजे हा काय झाला? 27चा वर्ग. म्हणजे तुझी ही पण सॅटिस्फाय झाली. म्हणजे वरील सर्व हे तुझं ऑप्शन येईल मित्रा. म्हणजे पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन आहेत. पुढील पैकी कोणत्या संख्या? आता ही पण आहे, ही पण आहे, ही पण आहे. म्हणून वरील सर्व हे तुझं ऑप्शन झालं. ओके.
समजलं? चल बघ आता पुढचं गणित बघ, पटकन दिशी सॉल्व करून घेतो. आता बघ, पुढीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आणि हे वर्ग व घन सारखाच आहे. त्याचं म्हणणं काय, पुढीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग व घन सारखाच आहे. मित्र, आता अगोदरच मी सांगितलं एकचा वर्ग हा किती असतो, 1 असतो, आणि एकचा घन हा किती असतो, तर 1च असतो. म्हणून याचं उत्तर काय येईल, 1. आता बघ, 10⁻⁴ तर एक्सची किंमत काढायची तुला. अरे तू हेच बघून घाबरशील, 0.0000, तुला ते पण डोळे फिरताय का तुझे, माहिती आहे काय, हे बघून 0 बघून, आणि तू म्हणशील अरे बापरे हे कसं करायचं. तर बघ, एकदम सोपी ट्रिक सांगतो मी तुला. आता बघ, याच्यामध्ये किती झिरो आहे बघ, 1 2 3 4 5 6, 6 झिरो आहे का मित्रा. तर हो, 6 झिरो आहे. आणि तुला काढायचं काय आहे, तुला काढायचं आहे 10⁻⁴ वरती किती येईल. तर तुझे किती झिरो झाले, तर 6, आणि तुला 0.4 नंतर तुला पॉईंट पाहिजे, म्हणजे 6 आणि 1 7. तर तुझं काय येईल इथं मित्रा, 10⁻⁻7, म्हणजे तुझी एक्सची किंमत किती आली मित्रा, तर -7 आली. तर तू म्हणशील हे कसं आलं सर, तर तुला आता बेसिक सांगत बसू का मी, तर त्याला वेळ खूप जाईल. तर आता तुला जर सांगायचंच असेल तर बघ मित्रा, काय कर माहिती आहे का, तुला 4.2 पाहिजे. आता इथं किती, 1 2 3 4 5 आणि 6 आहे, आणि नंतर तुझं 42 आहे. तर याला काय करायचं, तुला 4.2 करायचं आहे मित्रा. 4.2 म्हणजे किती, तुला काय करायला लागेल माहिती आहे का, आता तुला हे माहीत पाहिजे, 10⁻², म्हणजे एकावर किती शून्य राहील, 10चा वर्ग 100 होतो, म्हणजे 2 शून्य. 10⁻³ म्हणजे एकावर 3 शून्य, म्हणजे जेवढी वरती पॉवर आहे तेवढे तुला एकावर शून्य द्यायचे मित्रा. तर इथं तुला काय करायचं आहे बघ, आता तुला इथं 4.2 बनवायचं आहे, म्हणजे किती शून्य आहे, 1 2 3 4 5 6, आणि हे 4 पॉईंट बनवायचं आहे ना, म्हणून 1 शून्य. म्हणजे तुला याला काय करायला लागेल, 10⁻⁷ ना गुणायचं, आणि 10⁻⁷ ना भागायचं. तर 10⁻⁷ ना जर तू गुणला तर काय येईल तुझं उत्तर, 4.2. गुणिला तर आपण हे गुणलं ना मित्रा, हे गुणिला कसं लिहिशील तू इथं, तर नाही लिहिता येणार आपल्याला, त्याच्यामुळं भागीला 10⁻⁷. ओके, आणि इज इक्वल टू आहे आपलं, इज इक्वल टू काय, 4.2 इंटू 10⁻⁴ मित्रा. बघ आता हे तुला जर बेसिक नियम माहीत असेल तर 1/a⁻m इज इक्वल टू, जर तो वरती गेल्यानंतर काय होतं, तर 1 × a⁻⁻m, म्हणजे 4.2 इंटू, म्हणजे 4.2 गुणिला 10⁻⁷ इज इक्वल टू 4.2 गुणिला 10⁻⁴. तर हे कंपॅरिझन केल्यानंतर काय येईल, तर एक्सची किंमत किती येईल, -7. हे झालं तुझं ॲन्सर मित्रा. तर बघ, एवढे छोटे प्रश्न आहे मित्रा, याला तुला पेन घ्यायची पण गरज नाही आहे हातामध्ये. तर बघ, आता पुढचा प्रश्न झाला तुझा, आता हा घे. आता हा पण त्याच टाईपचा आहे. 12 पंचे किती होतात मित्रा, तर 60 होतात. 60 होतात, आणि इथं किती शून्य आहे, 1 2 3, 1 2 3, 3 आणि 3 6, 6 शून्य आहे. तर तुझं ऑप्शन कोणतं येईल मित्रा, इथं बघ,
आता तुला काय करायचं इथलं तुला जाऊ दे, बेसिकनी सांगतो मी तुला कसं करायचं. तर इथं बघ 1 2 3 4 5 1 2 3 4 हा क्वेश्चन मी घेतलेला आहे मित्रा. अगोदर जर सॉल्व केलेला असेल तर मला वाटतं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचाच आला आहे. 1 2 3 आणि 12 गुणिला 0.005. सॉरी, तर काय करावं लागेल बघ. तर तुला 12ने आण, नाही तर 1 2 3 4 5 म्हणजे तुला काय करावं लागेल, याला 1 2 3 4 5 याने गुणावे लागेल आणि भागावं लागेल. 1 2 3 4 म्हणजे 10,000ने तुला काय करावं लागेल, 1,00,000ने तुला गुणावं लागेल आणि भागावं लागेल. आणि 5ला काय करायला लागेल, तुला 10,000ने तुला गुणावं लागेल आणि भागावं लागेल. इथं पण तेच येईल मित्रा. 1 वर 1 2 3 4 5, सॉरी इथं कमी स्पेस आहे म्हणून मी असंच लिहितोय. तर समजायसाठी तर वरती काय होईल, 12 गुणिला 5 भागीला आपल्याला किती आले, 1 2 3 4 5 आणि हे 1 2 3 4. 12 पंचे किती होतात मित्रा, 60 होतात. तर 1 2 3 4 5 गुणिला 1 2 3 4. तर हा एक शून्य जाईल, हा एक शून्य जाईल. आता बघ मी तुला सांगितलं 6 भागीला 10वर किती शून्य रे, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 10वर 8 शून्य झाले. आता हे वरती जाईल तर काय होईल, 6 × 10⁻⁻8. तर -8 म्हणल्यानंतर इथं उत्तर आहे का तुझं, तर आहे. तुझं ऑप्शन काय आलं, डी आलं. तर हे तुझं ॲन्सर झालं मित्रा. तर तुला एवढं करण्याची गरज नव्हती मित्रा. हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी मी सांगितलं आहे. जर मी एक्झाममध्ये असतो तर मी काय केलं असतं बघा, 12 पंचे किती होतात, 60 होतात आणि याच्यावरती किती शून्य आहे, 5 आहे आणि याच्यावरती 4 आहे. तर मी काय केलं असता, 5 आणि 4 किती होतात मित्रांनो, 5 आणि 4 होतात 9 आणि 12 पंचे 60वर एक शून्य तो काटला असता आणि 10⁻⁻8 हे उत्तर करून 6वर ते लिहून टाकलं असतं मित्रा. हे झालं तुझं, हा झाला पहिला पेज. आता हा दुसरा पेज झाला. आता दुसरा पेज बघा. दुसरा पेजमध्ये काय आहे, 2.5 × 1.23 + 0.08 = किती. त्याचं असं म्हणणं आहे मित्रा. तर बघ 5 त्रिक 15, 15 + 8 म्हणजे 8 5 13. ओके. पण 2.5 × 1.23. तर याला तुला काय करायचं आहे, गुणायचं आहे. तर 1.23 2.5, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, हाचाला 1, 5 1 5 आणि 1 11. म्हणजे तुझं पॉईंट किती नंतर लागेल इथं, 3 दोन्ही 6, बे दोन्ही 4, बे 1 बे म्हणजे 5 6 5 आणि हे 3, सॉरी 3. 5 6 5 आणि 3. पॉईंट किती नंतर, 1 2 आणि 3 नंतर पॉईंट लागेल. म्हणजे 3.565 + 0.08 + 0.08
तर इथं काही नाही म्हणून 0. 5 + 0 5. 8 आणि 6 किती होता मित्रा? 14. 8 आणि 6 किती होतात? 14. चला 1 हे 6 म्हणजे 3.645. 3.645. 2.5 1.3. एकदा चेक करून घेऊ. ऑप्शन तर नाही आहे. 1.23 1.23 2.5 2.5. 5 त्रिक 15. 5 दोन्ही 10. चला 1 5 1 5. तर मित्रा हे बघ तू काय केलं इथं काय केलं तू? चल जाऊ दे, आपण काय करू. इथं आपलं चुकलं मल्टिप्लिकेशन करण्यामध्ये मित्रा. हे गडबड नाही करायची. होतं एखाद्या वेळेस असं 1.23 × 2.5. 5 त्रिक 15. 5 दोन्ही 10. 5 1 5. 3 दोन्ही 6. बे दोन्ही 4. बे 1 बे. हे तुमच्यासाठी मल्टिप्लिकेशन एवढं स्लो करतं मित्रांनो मी. 6 6 4 10. चला 1 3. तर हे झालं 2 आणि 1 3 मध्ये. 3.06 आणि 0.080. तर 5 8 आणि 7 14. चला 1 तर 1 आणि 3.145. 3.145. तर बघ आता इथं त्यांनी दिलं नाही. मला वाटतं इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली. 3.145 हे उत्तर असायला पाहिजे होतं इथं, पण त्यांच्याकडून 1 राहिला असेल. तर आपण नियरेस्ट करू. 3.145 हे उत्तर करून टाकायचं. तर मित्रा हे झालं आपलं ॲन्सर. आता चल पुढचा क्वेश्चन घेऊ फास्टली. झिरो पॉईंट 3 × 0.03 × 0.03 × m = 81. तर mची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर बघ आता mची व्हॅल्यू तुला तेच 10⁻⁴ याच्यावरती चाला. 3 1 3 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. 9 त्रिक 27. 27 त्रिक 81. तर इथं 10⁻⁴ किती येईल मित्र? बघ 27 त्रिक 81. तर 1 आहे इथं 2 आहे. किती झाले? 4 झाले. 1 2 3 4 झाले. 4 आणि 4 8 झाले. तर म्हणजे इथं किती येईल? 3 3 4 झाले. 4 आणि 3 8 झाले. म्हणजे याला काय करता येईल आपल्याला? 10⁻⁻³ × 10⁻⁻⁷ हे तुझं ऑप्शन राहील मित्र इथं. ओके 3 × 10⁻⁷ हे ऑप्शन राहील. मायनस नाही राहिलं इथं 7 राहील. ओके आता हे झालं तुमचं 77. आता 78 नंबरचा क्वेश्चन बघू. 4.84 - 4.84 / 2.2 + 4.84 × 2.2. आता तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे. तर याला कसं सॉल्व करसाल तुम्ही? अगोदर भागाकार करून घ्यायचा. तुम्हाला सांगितलं होतं ना मी. आता 4.84 अगोदर हे सॉल्व करून घ्या. / 2.2. आणि इथं पण 4.84 / 2.2. तर हे आहे आपलं. तर याला जर तुम्ही भागाकार दिला तर कसं होईल मित्रा?
बघ, तुला समजून सांगण्यासारखी तुला जर ह्या पॉईंट काढायचा असेल तर याला तुला 10ने गुणावं पण लागेल आणि 10ने भागावं पण लागेल. ओके, सेम असंच कर. याला वरती तुला काय करावं लागेल, 100ने गुणावं लागेल आणि 100ने भागावं पण लागेल. मित्रा बघ, आता जर तू याला 100ने गुणलं तर किती होईल, 484 गुणीला 10 जसेच्या तसे राहतील. याला तुला 10ने करावं लागेल म्हणजे किती राहील, 22 गुणीला 100 जसेच्या तसे राहतील. तर हा 0 जाईल, हा 0 जाईल. म्हणजे तुझं काय झालं, 484 भागीला 22 गुणीला 10 राहिलं. तर तू कसं करशील, 22 दोन्ही 44 आणि 22 दोन्ही 44 म्हणजे तुझं उत्तर किती आलं, 2.2. आता तुझं याचं उत्तर पण 2.2 आलं आणि याचं उत्तर पण 2.2 आलं. तर हे -2.2 आणि +2.2 इज इक्वल टू काय येईल, 4.84 हे सॉरी, हे मल्टिप्लिकेशनमध्ये मित्रा, डिवायडेडमध्ये नाही आहे ते. ओके, म्हणजे तुझं किती आलं, हे 2.2 उत्तर आलं ना. तर म्हणजे 4.84 - 2.2. तर आपल्याला करायचं आहे 4.84 - 2.2. तर हे 4 जसे 6 आणि हे 2.64. तर आपलं याचं उत्तर आलं 2.64. आता राहिलं 4.84 × 2.2. 4.84 × 2.2. तर करशील कसं, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 होतात मित्रा. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, चला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9 गुणीला 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 4 दोन्ही 8 आणि 1 9. तर हे झालं तुझं 8. 8 आणि 6 किती होतात मित्रा, 14, चला 1, 10 आणि 6 16, चला 1 आणि हे झाले 10. आणि पॉईंट कुठं देशील तू, 1 2 3, 1 2 3, 10.648. हे तुझं याचं ऑप्शन झालं, 10.648. हां, याचं उत्तर झालं. आता तुला प्लस काय करायचं आहे, इथं आपण केलेलं आहे ना, मायनस केलं होतं 2.64. 2.64. तर तुझं काय येईल, हे 8 8 12 आणि हे 13.288. तुझं उत्तर आहे का इथं बघ, 13.288 तर आहे. हे तुझं ऑप्शन झालं मित्रा. तर हे अशा प्रकारे तुला सॉल्व करायचं होतं, एकदम सोप्या पद्धतीने. मित्रा, हे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढं स्लो करतोय मी. इथं तुम्ही भरपूर स्टेप ह्या स्किप करू शकतात. तर हे झालं. नंतर बघा 2.2 + 0.2 × 0.02 - 0.02. आता याला काय करा, 2.2 आहे ऑब्वियसली, 2.2 प्लस आहे. तर तुमचं ऑप्शन हे येणार नाही, हे लक्षात घ्या. 2.2 पेक्षा आणि 22 हे पण तुमचं ऑप्शन येणार नाही. आपलं ऑप्शन ह्या किंवा ह्या दोन्हीपैकी एक उत्तर येईल. तर ते कसं येईल बघा, 0.2 गुणीला 0.02 आहे. तर बघा 0.02 गुणीला 0.2. तर 2 दोन्ही 4, हे 0 0, हे 0 या. इथं पण हे 0 हे 0 आणि हे 0. 4 तुम्हाला सगळं बेसिकमध्ये एवढं लहान मुलांसारखं मी कॅल्क्युलेशन करतोय मित्रा. तर आता हे 1 2 3 नंतर पॉईंट येईल, 1 2 3 नंतर 0.04. आता मी असतो तर इथं काय केलं असतं, 2 दोन्ही 4 आणि पॉईंट किती नंतर आहे, हे 2 आणि 1 3 नंतर आहे. तर 2 दोन्ही 4 आणि 4 नंतर मी 2 झिरो लिहिले असते आणि ते पॉईंट दिला असता. ओके, हे सरळ केलं असतं. आणि याच्यानंतर काय केलं असतं, 2.2 याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे, 2.2.
म्हणजे 4,022 हे झालं. आणि आपलं राहिलं काय, -0.02 आपलं मायनस करायचं आहे. मायनस किती करायचं आहे तुला, 0.02 मायनस करायचं आहे. 4 इथं काही नाही म्हणून 0, 4 म्हणून 0 गेला 4. आता 0 म्हणून 2 जात नाही म्हणून इथून 1 हातचा घेतला. 10 म्हणून 2 गेले 8 आणि 1 म्हणून 0 गेला 1, जसंच्या तसं. 2 म्हणून 0 गेला 2 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट. आता 2.184 तुझं उत्तर आलं. 2.184 हे तुझं ॲन्सर आलं मित्रा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, हे मी याचं डायरेक्ट टिक केलं असतं मित्रा तर ते कसं ऑप्शनमधूनच सांगतो तुला. तर मी काय केलं असतं, 2.2 आहे तर 2.2 आहे मित्रा, तर 2 4 0.02 म्हणजे आपलं 2.2च्या खालीच ऑप्शन येणार आहे. कारण आपण इथं काय करतोय, इथं 2.2 प्लस करतोय ना आणि तिच्यातून 0.02 मायनस करतोय. तर तुझं सरळ हे ऑप्शन आलं असतं मित्रा. मी कॅल्क्युलेशन करत बसलो नसतो, सरळ ऑप्शन नंबर 4 हे टिक केलं असतं. तर हे झालं. आता तुमचा पुढचा प्रश्न, 12 मजूर रोज 6 तास काम करून 20 दिवसात 50 मोबाईल बनवतात. तर 15 मजूर, आता 12 मजूर काय करतात, 6 तास काम करतात, 20 दिवसामध्ये किती मोबाईल बनवतात, तर 50 मोबाईल बनवतात. तर 15 मजूर 8 तास काम करून, 15 मजूर आहे 8 तास काम करून 30 दिवसात किती मोबाईल बनवून, तर आपल्याला हे काढायचं आहे मित्रा. तर हे कसं काढायचं बघ, इथं 30 आहे तर तुझा हा 1 0 जाईल, हा 1 0 जाईल, सॉरी हा 0 जाईल आणि हा 1 0 जाईल. ओके. तीन आहे का 3, 3 चौक 12, सॉरी मित्र, हे इथं किती आहे, इथं आहे 50, इथं आहे x. तर तुला हा 1 0 जाईल, हा 1 0 जाईल. तर इथं काही काटपीट होते का बघा, काटपीट होते का, तर बघा 6 1 6, 6 पंचे 30 हे झालं. आता बघा, आणि बे चौक 8 आणि 4 3 चौक 12, 3 5 15, म्हणजे इथं किती राहिलं, 4/5 इज इक्वल टू 5 चौक 20 गुणिला 5/x. तर हे 4 इथंच, हे 4 काढून टाकले असते तर इथं सरळ काय झालं असतं बघा, इथं काय झालं असतं, 1/5 इज इक्वल टू 25/x. तर x इज इक्वल टू 25 5 125, म्हणजे त्यांनी किती मोबाईल केले असते टोटल, 25 5 125. हे झालं तुझं ॲन्सर. आता बघ पुढचं क्वेश्चन बघ मित्रा. पुढचं सॉल्युशन घेऊ आपण. एका गाडीने पहिले 60 अंतर 20 किलोमीटर वेगाने कापले व नंतरचे 80 अंतर 40 किलोमीटर वेगाने कापले, तर शेवटचे 120 अंतर 30 किलोमीटर वेगाने कापले, तर पूर्ण प्रवासात सरासरी वेग किती. सरासरी वेग म्हणजे काय, त्याला लागलेला एकूण किलोमीटर त्याने किती कापलं भागीला त्याला किती टाईम लागला.
एवढंच मित्र त्याला करायचं आहे. आता इथं बघा एकूण अंतर किती 60 प्लस 80 प्लस 120. 120 80 किती झाले 120 प्लस 80 200 200 आणि त्याने अंतर 60 म्हणजे किती 260 किलोमीटर तो चालला. आता त्याला एकूण टाईम किती लागला बघा. एकूण टाईम किती लागला 80 अंतर आहे आणि 20 किलोमीटर पर आवर आहे. तर त्याला किती लागले इथं लागले त्याला 3 तास प्लस इथं किती लागले त्याला 2 तास प्लस 4 तास. तर हे किती झालं 3 आणि 2 5 आणि 4 9 260 भागिला 9. तर तुझं उत्तर किती येईल 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 9 त्रिक 27. 9 दोन्ही जर तू 18 केलं तर किती येईल तुझं 18 18 म्हणजे 6 6 7 8 9 8 72. 2.8चं ऑप्शन आहे का कोणतं तरी सॉरी 28 पॉईंटचा ऑप्शन आहे का तर आहे. तर हे सरळ पुढचा भागाकार करायचाच नाही. नाहीतर तुम्हाला करायचं असेल तर मी करून दाखवतो 260 भागिला 9 करायचे. 9 दोन्ही 18 होतात मित्रा. तर 18 6 किती राहिले इथं 8 राहिले 9 8 72 होतात. तर 72 तर इथं परत 8 राहिले घेतला पॉईंट इथं घेतले 9 8 72. तर तुझं हे 72 परत 8 राहिले 2.28 पॉईंट म्हणजे 28.88 तुझं ऑप्शन येईल. तर तिथं एकच ऑप्शन आहे तर ते तुझं ॲन्सर झालं मित्रा. हा असा एकदम सोपा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न घे. एका वर्गातील सर्व मुलांची सरासरी वय 22 वर्ष आहे. त्यातील 20 मुलांचे सरासरी वय 25 वर्ष आहे व उरलेल्या मुलांचे सरासरी वय 18 वर्ष आहे. तर वर्गात एकूण मुले किती आहे. तर बघ इथं जर ॲलिगेशन लागलं तर एका वर्गातील सर्व मुलांची सरासरी जर 22 आहे तर इथं 22 घे. नंतर काय कर त्यातील 20 मुलांची सरासरी 25 आहे आणि उरलेल्या मुलांची सरासरी 18 आहे. तर घे 22 म्हणून 18 काढल्यानंतर किती येईल इथं 4 येईल आणि इथं किती येईल 25 मधून 22 काढले तर 3 येईल. तर तुला माहीत आहे 20 मुलांची सरासरी 25 आहे म्हणजे गुणीला 5 केल्यानंतर 20 येतं. तर इथं गुणीला 5 केल्यानंतर किती येईल 15 म्हणजे तुझं उत्तर किती येईल 15. तर आपल्याला एकूण 20 प्लस 15 तर एकूण विद्यार्थी संख्या किती आली 35 आली मित्रा. आता घे पुणे वडोदा जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी ताशी 52 किलोमीटर वेगाने सकाळी 6:30 वाजता व दुसरी गाडी 65 किलोमीटर वेगाने 8:30 वाजता निघाली. तर या गाड्यांमधील परस्पर किती वाजता भेटतील. तर असं तुला सांगितलेलं आहे मित्र. 2 तासाचं अंतर आहे. एक 6:30ला निघाली आणि एक 8:30ला निघाली म्हणजे 2 तासाचं अंतर आहे. तर पहिली गाडी 2 तास अंतर किती कापेल तुला माहीत आहे. तुला लांबी काढायची तुला हे काढायचं आहे कापलेले अंतर काढायचं आहे. अंतर काढायचं आहे तर तुला वेग म्हणजे स्पीड गुणीला अंतर 2 तास होतं. तर टोटल किती येईल 2 दोन्ही 4 5 दोन्ही 10 104 किलोमीटर अंतर तुला पार करायचं आहे. तर तुला माहिती आहे यांची जी रिलेटिव्ह स्पीड किती येईल मग 52 आहे. जर त्या एकाच दिशेने जात असेल तर काय होतं रेलगाडी जर एकाच दिशेने जात असेल तर त्यांचा जी स्पीड असते ती मायनस होते. म्हणजे तुझं किती रिलेटिव्ह स्पीड किती येईल इथं 65 म्हणून तुला 52 काढायचे. तर ती किती येईल तुझी 13. तर तुला 104 अंतर कापण्यासाठी 13च्या स्पीडना किती वेळ लागेल 13 पंचे 65 13 7 91 13 8 1400. तुला किती वेळ लागेल 8 तास वेळ लागेल. 8 तास वेळ म्हणजे 8:30 पासून 8 तास मोज. तर बघ 9 10 11 12 1 2 3 4 4:30 वाजता
दुपारी गाड्यांची भेट होईल. हे तुझं झालं ॲन्सर. आता घे, सॉरी, आता पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, 21च्या 4% 12च्या किती टक्के आहेत? 21च्या 4% हे म्हणजे 21 गुणिला 4% हे 12च्या किती टक्के आहे? तर हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 4 एका 4, 4 त्रिक 12, 3 एक 3, 3 7 21. तर एकची किंमत किती आली तुझी? 7. तर उत्तर काय येईल तुझं? 7. आता पुढचा प्रश्न घे. एका वस्तूची किंमत अगोदर 25% वाढवली व नंतर काही दिवसांनी किंमत 10% कमी केली तर मूळ किमतीमधील वाढ किंवा घट शेकडा सांगा. तर त्यांना काय काढायचं आहे? मूळ किमतीमध्ये आपण सपोज ती वस्तू 100ची मानली, मग त्यांनी पहिले काय केलं? 25%ने वाढवली. 25% म्हणजे 100च्या 25% किती होतात? तर 100च्या 25% होतात 25. तर ती वाढवली म्हणजे 100 प्लस 25 म्हणजे ती किंमत किती झाली आता? 25 झाली. नंतर काय केलं? 10%ने कमी केली म्हणजे याच्या 90% केले. 90% केले म्हणजे याच्यातून किती काढले त्यांनी? याचे 10% काढले. म्हणजे 125 मधून तुम्ही काढले 12.5. तर उरले किती? 1 2 1 1 म्हणजे उरले तुमचे 112.5. म्हणजे काय झालं? त्याची जी मूळ किंमत आपली 100 होती ती झाली आता 112.5. म्हणजे 12.5%नी किती झाली? वाढ झाली. आता 12.5%नी आपली वाढ झाली. याचे 2 पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकतात. दुसरी पद्धत अशी आहे, ती एकदम शॉर्टकट आहे, की जशी तुम्ही पहिले 25%नी वाढ केली, नंतर 10%नी घटवली, -25 गुणिला इंटू 10 भागिला 100. तर हा एक शून्य जाईल, हा एक शून्य जाईल, म्हणजे 25 मधून 10 गेले तर तुमचे उरतात 15 मायनस हे 2.5 मायनस करायचे आहे. म्हणजे तुमचं किती उत्तर आलं? तर 15 म्हणून 2.5 काढायचे आहे, तर उत्तर 12.5 येईल. म्हणजे तुमची 12.5%नी काय झाली? तर वाढ झाली. हे त्याचं एक शॉर्टकट पद्धत होती. हे पण झाले मित्र. आता बघ, आता शेवटचे प्रश्न राहिले तुझे. एका संख्येला 8ने गुणाकार करावायचा होता, परंतु चुकीने 8ने भागाकार केला गेला, तर बरोबर उत्तर हे आलेल्या उत्तराच्या किती टक्के आहे? तर हे काढायचं आहे तुला. तर बघ, तू काय कर माहिती आहे का? एक संख्या 100 मान. तू सपोज ती संख्या 100 मान. 8ने गुणाकार करायचा होता, म्हणजे 8ने तुला गुणाकार करायचा होता ना, म्हणजे उत्तर तुझं 800 येणार होतं. 800 येणार होतं, पण तू काय केलं? एका संख्येला 8ने गुणाकार करायचा होता, परंतु चुकीने 8ने भागितलं. म्हणजे 100ला तू 8ने गुणायचं होतं, तर 800 उत्तर आलं असतं. पण काय केलं तू? 100 त्याला 8ने भागितलं, तर त्याचं उत्तर काय आलं? 8 1 8, 8 2 16 आणि 8 पंचे 40. तर तुझं उत्तर 12.5 आलं. तर हे जे मूळ उत्तर आहे, म्हणजे आपलं जे बरोबर उत्तर आहे 800, ते आलेलं उत्तराच्या इथे दिसत नाही, पण ते प्रश्न असा आहे की आलेल्या उत्तराच्या ते किती टक्के आहे? तर तुला माहिती आहे हे 800 जसेच्या तसे राहील, भागीला 12.5 जाईल. तर तुझं उत्तर किती येईल इथं?
बघ 8000 भागेला 125. तर तू जर याचा भागाकार केला तर 5 दोन्ही 10, 5 5 25. तर हे 5 1 5, 5 सक 30, 1600 आलं. तर याला काय करतो परत 5 नाही ते 5 5 25. सॉरी इकडे लिहून घेऊ आपण ते 1600 भागेला 25. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10. परत याला भाग दे तर किती येईल 5 सक 30, 5 दोन्ही 10, 62. कुठे गेलं काहीतरी चुकलेलं आहे मित्र आपलं. हे तर बरोबर आहे. तर इथं बघा 100 भागेला 8 करायचे होते तुला. 8 1 8, 2 राहिले, 8 दोन्ही 16, 4 राहिले, 8 पंचे 40. तर तुझं 12.5 आलं. तर सॉरी तर बघा 800 भागीला 12.5. तर हे करायचं आहे तुला. तर हे काय होईल इथं 1 0 जाईल म्हणजे 125 भागीला 5 राहील. तर 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 1 5, 5 सक 30, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 सक 30, 5 दोन्ही 10 म्हणजे 620. तर इथं तुझं 620 सेन्सर आहे का तर नाही. तुझं काय चुकतंय मित्रा. ओके थांबा हा प्रश्न आपण लास्टला सॉल्व करू एकदम शांत डोक्याने. एका दोरीच्या 22% हिस्सा म्हणजे 33 आहे. म्हणजे 22 हे 33 आहे. तर दोरीची एकूण लांबी किती. तर 100 म्हणजे किती असं त्याचं म्हणणं आहे. 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 2 पंचे 10 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे टोटल आलं आपलं 150 मीटर. हे त्याचं ॲन्सर झालं मित्रा. आता दुसरा बघू. एका वस्तूची किंमत 25%ने कमी केली त्यामुळे ती वस्तू 25 रुपयाला मिळते. म्हणजे जर एक वस्तू आहे तिची किंमत जर 25%ने कमी केली तर ती वस्तू 25 रुपयाला मिळते. म्हणजे जर सोबत 25%ने कमी केली म्हणजे 75%ची जी वस्तू आहे ती 25 रुपयाने मिळते. तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे 100 म्हणजे किती असं काढायचं आहे. 25 त्रिक 75 म्हणजे 33.333333 रुपये. हे आपलं ॲन्सर झालं मित्रा. नंतर A:B=2:1 आहे. B:C=3:4 आहे. तर ABC यांचा तिघांचा आपल्याला रेशो काढायचा आहे. तर हे एकदम सोपं आहे मित्रा. तर याच्यामध्ये काय करायचं असतं तुला माहिती आहे का. A:B:C काढायचं आहे तुला. तर इथं काय करायचं 2:1 आणि 3:4. तर काय कर 4 त्रिक 3 दोन्ही 6, 3 1 3 आणि 4 1 4, 6 3 4, 6 3 4. तर हे तुझं ॲन्सर झालं. इथं काहीच नाही करायचं मित्रा. याला फक्त बीची व्हॅल्यू सेम करायची. तर तुला इथं 3 गुणावं लागेल ना. 3 गुणलं तरच काय होईल की बीची व्हॅल्यू सेम येईल. म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 3 1 3 आणि 4 जसेच्या तसे.
ओके, म्हणजे 6:3:4 हे तुझं ॲन्सर झालं. नंतर आहे 12x = 8 13, तर एक्सची किंमत तुला काढायची आहे. हे बघ, आता बघा इथे काय होईल, 12/x = 8/18, 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, बे एक बे, बेनम 18, तर x = 9 × 3 27 आपलं उत्तर राहील. तर हा एक ऑप्शन तर आहे. तर आपला एक क्वेश्चन बाकी होता, तो कोणता, तर बघा हा, एका संख्येला 8ने गुणाकार करायचा होता परंतु चुकीने 8ने भागितलं. सपोज ती संख्या जर तू 100 मानली मित्रा, तर 8ने गुणल्यानंतर किती येईल, ते 800 येईल. 8ने गुणाकार करायचा होता परंतु चुकीने 8ने भागाकार केला, तर 100/8. तर 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 पंचे 40, 12.5. तर आपलं चुकतं कुठे मित्र, बरोबर तर करतो आपण. 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 1 5, 5 6 30. ओके, 25 5 125, 25 6 150, 25 6 150 आणि उरले 25 चौक 100. ओके, तर हे उत्तर येईल 6 4 आणि 2 0 लागून जाईल, म्हणजे 6400% हे तुझं उत्तर असेल मित्राचं. आपलं भागाकार करण्यामध्ये चुकत होतं. आता इथं 5 5 25 केलं तर 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, परत 5 6 30, 5 चौक 20, बरोबर ना. इथं 64 येत होते मित्र, आपण 62 घेत होतो, त्याच्यामुळं आपलं ते चुकत होतं मित्र. तर अशा प्रकारे आपण जालना जिल्हा पोलीस भरतीचा 25चे 25 क्वेश्चन जे आपले आलेले होते गणितामध्ये ते सॉल्व केलेले आहे. तर धन्यवाद.